अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, परंपरा याच्या विरोधात जिथे अनेक महापुरुष समाजसुधारकांनी लढा दिला, अशा पुरोगामी महाराष्ट्रात नुकतीच एक धक्कादायक घटना घडलीय. बड्या राजकारण्यांना भविष्य सांगणारा स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला एका महिलेचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. एका 35 वर्षीय महिलेनं खरातनं तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले आणि त्याचं चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल केलं अशी तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांनी अशोक खरातला अत्याचाराच्या आरोपाखाली 18 मार्च 2026 रोजी बेड्या ठोकल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे कॅप्टन अशोक खरातवर अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याचे बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले. त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचाही समावेश होता. रुपालीताई चाकणकर या अशोकराच्या डोक्यावर छत्री धरतानाचा, त्याचे पाय धुतानाचा, पाद्यपूजन करतानाचे फोटो समोर आल्याने संतापाची लाट उसळलीय. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या आणि नेहमी पुरोगामी विचार मांडणाऱ्या रुपालीताईंनी एका भोंदू ज्योतिषाला दिलेल्या महत्त्वावरून त्यांच्यावर टीका होत आहे. एवढंच नाही तर गतवर्षी एका स्थानिक वृत्तपत्राने या भोंदूबाबत वृत्त दिल्यानंतर त्या वर्तमानपत्राची रुपालीताई चाकणकर यांनी कानउघडणी केल्याचंही आता समोर येतंय. एकापाठोपाठ एक उघडकीस येत असलेल्या धक्कादायक प्रकरणांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपालीताई चाकणकर यांची चौफेर कोंडी झाली असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे आणि रुपालीताई चाकणकर यांचे या भोंदू कॅप्टन अशोक खरातसोबत नेमके काय संबंध होते, तसेच आता या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. मंडळी, कसं आहे की एकेकाळी साधू संत, आध्यात्मिक गुरु आदी मंडळी लोकांना, समाजाला दिशा देण्याचं काम करायचे. त्यांच्या चरणी लीन झाल्यावर मार्गदर्शनामधून अनेक समस्यांचं निराकरण व्हायचं. मात्र आता काळ बदललाय. तसेच काही सन्माननीय अपवाद वगळता साधू संत, महात्मे, आध्यात्मिक गुरु यांच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्यांचा आणि विषयासक्तीच्या अधीन झालेल्यांचा सुळसुळाट झालाय. ही मंडळी मोठमोठे दावे करून बड्या राजकीय नेत्यांची असलेल्या जवळकीचं मार्केटिंग करून सर्वसामान्यांना भुलवतात, आपल्या फशी पाडतात. संधी साधून वेगवेगळी प्रलोभनं, भीती दाखवून महिला, अनुयायी, भक्त यांचा शोषण करतात. स्वयंघोषित ज्योतिषी असलेला कॅप्टन अशोक खरात हा अशाच भोंदूंपैकी. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिर आणि श्री शिवनिका संस्थांचा स्वयंघोषित गुरु कॅप्टन अशोक खरात याला झालेल्या अटकेने अनेक बड्या राजकीय नेत्यांचे चेहरे समोर आलेत. यात सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणातील थेट संबंध. ज्या पदावर बसलेल्या व्यक्तीने राज्यातील लाखो पीडित महिलांना न्याय द्यायचा, आधार द्यायचा, त्याच व्यक्तीने एका कथित नराधमाच्या चरणी नतमस्तक व्हावं, हे चित्र केवळ धक्कादायकच नाही तर संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. कॅप्टन अशोक खरात हा नराधम मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेला आहे. तसेच निवृत्तीनंतर त्यानं स्वतःला अंकशास्त्र यज्ञ घोषित करून ज्योतिषाचा बाजार मांडला. त्यानं नाशिक जिल्ह्यातल्या मिरगाव इथं श्री ईशानेश्वर मंदिर ट्रस्टची स्थापना केली होती. निवृत्त कॅप्टन ओळख आणि अध्यात्माचा बुरखा ओढून त्यानं अल्पावधीतच राजकारणी, मंत्री आणि सेलिब्रिटींना आपल्या जाळ्यात ओढलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्याच्या आश्रमाला भेट दिल्याचं सांगितलं जातं. एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही तो भेटल्याचा एक फोटो समोर आलाय. यावरून खराताचा राजकीय राबता किती मोठा होता हे स्पष्ट होतं. या राजकीय लाग्याबांध्यांच्या जोरावर खराताचं दुकान जोरात सुरू होतं. अनेक राजकारणी, बड्या आसामी त्याच्या चरणी नतमस्तक होऊ लागल्या होत्या. त्यातून त्याचे शेकडो अनुयायी तयार झाले होते. मात्र वासनेनं बरबटलेल्या अशोक खरातानं याचा गैरवापर घेत ज्योतिष आणि भविष्याची भीती दाखवून अनेक महिला अनुयायांचं शोषण करायला सुरुवात केली. यापैकीच एका पीडित महिलेनं तक्रार दिल्यावर खराताचा बाजार उठला आणि 18 मार्च 2026च्या पहाटे 3 वाजता नाशिक गुन्हे शाखेनं खराताला ताब्यात घेतलं. खरातानं तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले असं या पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. मात्र ही केवळ एका तक्रारीची घोषणा नव्हती. जेव्हा पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला त्यात 50हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. याचा अर्थ असा की कॅप्टनच्या नावाखाली हा नराधन अनेक महिलांचं शोषण करत होता आणि त्याचं चित्रण करून त्यांना ब्लॅकमेल करत असावा असा संशय बळावला.
दरम्यान या प्रकरणातील सर्वात वादग्रस्त आणि गंभीर बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे या कॅप्टन अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचं उघड झालंय. रुपाली चाकणकर या केवळ खरातच्या भक्त नव्हत्या, तर त्या खरात अध्यक्ष असलेल्या श्री शिवनिका संस्थान मिरगाव या संस्थेच्या ट्रस्टमध्ये संचालक असल्याचं समोर आलंय. एवढंच नव्हे तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे राज्यातील पीडित महिला न्यायासाठी जातात, त्याच अध्यक्षा ज्या व्यक्तीवर 50हून अधिक महिलांच्या शोषणाचे आरोप आहेत, अशा व्यक्तीच्या चरणी लीन झाल्या आहेत. हे चित्र पाहून महिलांचं रक्षण करायची त्यांची जबाबदारी त्या एका नराधमाच्या पाया कशा पडू शकतात, असा सवाल सबंध महाराष्ट्र विचारत आहे. यामधील आणखी एक गंभीर बाब म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत. एका सामाजिक संघटनेनं खराताच्या गैरवर्तनाबद्दल आवाज उठवला होता. मात्र त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्या संघटनेवर दबाव आणला आणि यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला, असा आरोप सुषमा अंधाऱ्यांनी केलाय. त्यामुळे आरोप सत्य असतील तर कॅप्टन अशोक खराताचे गुन्हे महिला आयोगाच्या छत्रछायेखाली सुरू होते, असा याचा अर्थ निघतो. एका गुन्हेगाराला अभय देण्याचं काम घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं करणं हा राज्यघटनेचा आणि नैतिकतेचा मोठा अपमान असल्याचं बोललं जातंय. केवळ सुषमा अंधारेच नाही तर रुपाली चाकणकर यांच्या विरोधक असलेल्या रुपाली ठोंबरे यांनीही रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका केलीय. कॅप्टन अशोक खरातचे समोर आलेले 58 व्हिडिओज म्हणजे किमान 58 महिलांवर झालेला अत्याचार आहे. चाकणकर जर पदावर राहिल्या तर त्या पुराव्यांची छेडछाड करू शकतात आणि खराताला वाचू शकतात, असा आरोप ठोंबरेंनी केलाय. एवढंच नाही तर रुपाली चाकणकर ह्या फरार झाल्या आहेत, असा दावाही त्यांनी केलाय. तर करुणा मुंडे यांनी थेट चाकणकर यांच्या राजीनाम्याचीच मागणी करत सोमवारपासून मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा दिलाय. इतर राजकीय पक्षांकडून या मुद्द्यावरून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे कॅप्टन खरातचे वैयक्तिक आयुष्य असल्याचं सांगून स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यातच रुपाली चाकणकर यांच्या विरोधातील आरोपांना सत्ताधारी मायतीतूनच बळ दिलं जात असल्याचाही दावा केला जातोय. मात्र ट्रस्टमध्ये संचालक असणं आणि सार्वजनिकरित्या पाद्यपूजन करणं या गोष्टी वैयक्तिक ठरत नाहीत, असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण केवळ रुपाली चाकणकर यांच्यापुरतं मर्यादित नसून ते व्यवस्थित हाताळलं न गेल्यास त्याचा फटका राज्यातील सत्ताधारी महायुतीलाही बसू शकतो. जर कॅप्टन अशोक खरात विरोधात आधी असलेल्या किंवा आधी आलेल्या तक्रारी दाबण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचं सिद्ध झालं तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच पदावरून त्यांची हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे. एवढंच नाही तर महिलांच्या अस्मितेचा आणि सुरक्षेचा मुद्दा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जड जाऊ शकतो. तसेच महिला मतदारांमध्ये पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते. खरं तर राज्य महिला आयोग ही एक स्वायत्त आणि सन्माननीय संस्था आहे. अशा प्रकारच्या वादांमुळे या संस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास उडू शकतो. एवढंच नाही तर सरकारमधील काही मंत्र्यांचेही खरातशी संबंध असल्याने महायुती सरकारची प्रतिमाही मलिन होऊ शकते. आता ज्या पदावर बसलेल्या व्यक्तीनं महिलांना न्याय द्यायचा त्याच व्यक्तीनं आरोपीच्या संस्थेत राहणं आणि आधीच्या तक्रारी दाबणं हा संविधानिक पदाचा गैरवापर नाही का, या प्रश्नाचं उत्तर आता सरकारला द्यावं लागणार. त्यातच आता या प्रकरणात आरोपाच्या फेळ्यात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेतं, तसेच महिलांचे शोषण करणाऱ्या कॅप्टन अशोक खरातवर कोणती कारवाई होते, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे. आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर राज्य सरकारने कोणती कारवाई केली पाहिजे, तसेच महायुतीमधील राजकीय हितसंबंध पाहता अशी कारवाई होईल का, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.